अय्यो, प्रेमात हेही असतं. शुभ अश्विका. ओके. पार्ट आहे 73. पार्ट 72 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विकाचे फ्रेंड्स अश्विकाला जबरदस्ती लग्नाला घेऊन जातात. आणि मग शुभ घरी आल्यानंतर अश्विकाला व्हिडिओ कॉल करून विचारत असतो की गोल्डची इयरिंग घरी कशी काय घातली तू? सांग आता मला. अश्विका काय करणार आता? अश्विका बोलते, अरे असं काही नाहीये, घालत असते मी कधीतरी ते. आणि नव्हती कुठेच गेली मी खरंच. शुभ फक्त शांत राहून बघत असतो तर डोक्यात विचार यायला लागतात की मनापासून प्रेम करून खूप विश्वास करायचा प्रयत्न करून तेही केलं, पण शेवटी आज तू खोटं बोलत पूर्ण नजरेतून उतरून जात. यार प्लीज अश्विका, खरं काय ते सांगून टाक ना, प्लीज. अश्विका पण शांतच असते आणि मग बोलते की काय झालं शुभ, प्लीज बोल ना काहीतरी. काही टेन्शन आहे का तुला? इफ यस देन शेअर कर माझ्यासोबत, खूप बरं वाटेल तुला. हो का? शुभला कंट्रोल होत नाही आणि हर्ट इतकं झालेलं असतं अश्विकाचं खरं काय ते लपवून ठेवलेलं बघून की चक्क डोळ्यात पाणी येतं. आणि तसंच रडायला लागतं शुभ. आणि मग अश्विका शॉक्ड होते की असं काय झालं लगेच जे रडायला लागलं शुभ. तर अश्विका विचारत असते की काय झालं बाबू, तू का रडत आहे, प्लीज सांग ना. बोल ना बाबू, प्लीज ना, कोणा रडू आता. शुभ आपले अश्रू पुसून घेतो आणि खाली मान घालून असतो तर अश्विकाला खूप गिल्ट फील होत असते की मी असं नव्हतं करायला पाहिजे. जरी ते नकळतपणे झालं असलं तरी मी शुभला सांगायला हवं होतं. बट त्यातही मी खोटी ठरली. आता काय करू मी, काहीच कळत नाहीये मला. एम्प्टी. अश्विका विचार करते शुभला भेटायला जायचं तर विचार करत असते की नक्की कशी जाऊ आणि घरी काय कारण देऊन जाऊ. शुभ इतका रडत आहे तर तो येईल का भेटायला? आणि जर नाही आला तर काय करू, कसं करू, याल शिट. अश्विका बोलते शुभला की शुभ, मला तर तुला भेटायचं आहे, प्लीज मला जे बोलायचं आहे निदान ते तरी ऐकून घे ना. त्यानंतर तू बोलशील तेच होईल, पण प्लीज मला भेट आत्ता. शुभ बोलतो, आता नाही भेटू शकत मी नॉर्मल नाही आहे, सो प्लीज ह्यासाठी मला फोर्स करू नको तू. आणि मला तुझा खूप जास्त तिरस्कार वाटत आहे. तुला भेटायचं सोड, पण साधं बघू सुद्धा शकत नाही आहे मी. आणि हे ओव्हर हेड फिलिंग केव्हा समजणार माझं मलाच नाही माहिती. अश्विकाला खूप वाईट वाटतं आणि मग अश्विका ठरवते की काहीही झालं तरी उद्या सकाळी मी शुभच्या घरी जाणारच. आणि मग अश्विका शांत करायचा खूप ट्राय करत असते पण शुभ आपल्याच शॉकमध्ये असतो आणि मग कॉल कट करतो तर अश्विका मेसेज करते की प्लीज शांत हो शुभ, प्लीज मला माफ कर. शुभ रिप्लाय करत विचारतो की कोणत्या गोष्टीसाठी माफ करू तुला, काय झालं, काय केली तू? तर अश्विका रिप्लाय करते की तू ज्या गोष्टीसाठी इतका हर्ट झाला त्यासाठी सॉरी. आय नो मी चुकीचं वागली, खूप जास्त त्रास पण दिली, पण खरंच शुभ माझ्या मनात 1% पण इच्छा नव्हती कसली काही. आणि मी कुठलीच चूक पण नाही केली, खरंच. शुभ यावर फक्त ओके असा रिप्लाय देतो आणि मग अश्विका भरपूर मेसेजेस करते पण शुभ त्या रीड करून इग्नोर करतो आणि शांतच असतो. आणि मग रात्री जेवण वगैरे करतो आणि तेव्हा अश्विका कॉल करते तर शुभ कट करत असतो. तर घरचे विचारायला लागतात की काय झालं, कोणाचं कॉल आहे इतकं फास्ट कट करताय. तर शुभ सांगतो अश्विकाचा आणि मग बोलतो की आमचं खूप मोठं भांडण झालं आहे, सो त्यामुळे मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि प्लीज मला या बाबतीत कुणीही काही समजावून सांगायचं नाही, बिकॉज इतकी अक्कल आहे मला की मी माझे निर्णय अगदी न चुकता घेऊ शकतो. कळलं? घरचे सगळे शांतच असतात. हा विचार करून की शुभ जास्तच दुखावला गेलाय, सो आत्ता काही नाही बोलायचं. आणि मग शुभ आपलं जेवण झालं की लगेच रूममध्ये जातो आणि बसतो आपलं काम करत. तर अश्विका कॉल्स करत असते पण शुभ ते इग्नोर करतो आणि मेसेज पण करत असते तर तेही रीड करून सोडत असतो. आणि मग अशीच रात्र निघून जाते आणि सकाळी 8 वाजताच अश्विका घरी सांगते की मला आज एक्स्ट्रा 2 आवर्स ऑफिसला काम आहे, सो लवकर जात आहे. अँड देन अश्विका डायरेक्ट येते 8ला रेडी होऊन मस्त शुभच्या घरी. तर शुभ असतो मस्त झोपून, क्यूट क्यूट झोप घेत असतो. आणि मग अश्विका शुभच्या मम्माला सांगते की असं असं झालं आहे आमच्यामध्ये, ज्यात चुकी माझी आहे, मी ॲक्सेप्ट करत आहे, पण शुभ माझ्याशी एक शब्द पण बोलत नाही आहे. तर शुभची मम्मा सांगतात की हो ग, कालपासून तो कोणाशी काही बोलत नाही आहे आणि एकटं एकटं राहत आहे रूममध्ये जाऊन. तर अश्विका बोलते की आज कॉफीपासून लंच वगैरे सर्व मी बनवू का, जर तुमची परवानगी असेल तर, प्लीज, फक्त शुभसाठी ना. शुभची मम्मा बोलतात, नंतर उठून माझ्या तुझ्यासोबत माझ्यावर पण चिडला तर काय करायचं मग?
अजून तरी तू झोपूनच आहे, सो बघ करत असेल तर कर. मी माझं दुसरं काम करते. अश्विका बोलते, नाही नाही, तुमच्यावर चिडायच्या आधीच मीच सांगून टाकते ना की सर्व माझं होतं आहे आणि तुमचं काहीच नव्हतं. आणि तरी ओरडत असेल तर मी बरोबर शांत करते, सो डोंट वरी. हो का? शुभची मम्मा दुसरे कामं करत असतात तर अश्विका जाते शुभला उठवायला. आणि मग शुभ जवळ जाताच मस्त हेअर्सवरून हात फिरवत बोलते की शुभ, मी घरी आली आहे तुला उठवायला, प्लीज उठ ना. तर शुभला काही वेळात जाग येते आणि मग तसंच अश्विकाला बघतो तर शॉक्ड होतो. आणि पटकन बाजूला होतो आणि बोलतो की माझ्याशी एक शब्द पण बोलू नको आणि माझ्या रिलेटेड काही करू पण नको. बाकी दुसऱ्या कुठल्या कामासाठी आली असेल तर ते कर अँड बघ काय ते. अय्यो. अश्विका बोलते की मी फक्त तुझ्यासाठी आली आहे आणि आज मीच तुझ्यासाठी कॉफी करणार आहे आणि तुझं लंच पण मीच बनवून देणार आहे. आणि ह्यासाठी मी आईकडून परवानगी घेतलेली आहे, सो प्लीज आईंना तू काहीही बोलायचं नाही आणि काही बोलायचंच असेल तर मला बोल, प्लीज. शुभ यावर काही न बोलता उठतो आणि फ्रेश व्हायला जातो तर अश्विका ब्लँकेट वगैरे नीट ठेवते आणि बेड पण सेट करते आणि रूम पूर्ण फ्रेश दिसेल असं सेट करते. आणि किचनमध्ये जाते आणि शुभसाठी कॉफी करते तर शुभ फ्रेश होऊन डायरेक्ट अंघोळीला जातो. आणि मग रेडी होत असतो ऑफिसला जायला. तर तेव्हा रूममध्ये कॉफी घेऊन येते अश्विका आणि शुभला घे बोलते. तर शुभ काहीच रिॲक्ट न करता हॉलमध्ये जाऊन बसतो आणि आपल्या मम्माला सांगतो कॉफी करायला. बाप रे. अश्विकाला खूप जास्त हर्ट होतं, वाईट वाटतं, तरी कॉफी घेऊन जाते परत हॉलमध्ये शुभला देते. तर शुभ बघत पण नसतो आणि मग शुभची मम्मा येऊन बोलतात की शुभ ती कॉफी घे. राग हा लाईफ टाईम सोबत असेल पण काही कामाचा नसेल, शिवाय वाईट काही करण्याच्या. पण अश्विका तुझ्यासोबत लाईफ टाईम असेल आणि तिच्यामुळे तू दुखावला जरी गेला तरी तीच तुझं दुःख कमी करून नॉर्मल करू शकते. पण राग असं काही नाही करू शकत. कळलं? शुभ ऐकून पण तसंच असतो आणि मग तीच कॉफी शुभची मम्मा घेतात अश्विकाकडून आणि शुभला देतात तर शुभ ती घेऊन घेतो. आणि मग अश्विका जाते किचनमध्ये आणि लंचची तयारी करते. तर शुभची मम्मा हॉलमध्येच असतात शुभला बोलत की तुझं हे जे कालच्या तिच्या चुकीमुळे वागणं आहे ते कितीही बरोबर असेल तरी ती मुलगी बघ किती एफर्ट्स घेत आहे आणि किती काय करत आहे. तिचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि यात तू माझा मुलगा असला तरी मी आज तिच्या बाजूने उभी आहे कारण ती पूर्ण गोष्ट सांगितली मला. आणि पिक्स पण दाखवली जी ती काल क्लिक केली त्या लग्नात. मुलांचे फोटोज आहे पण त्या एकाही फोटोमध्ये अश्विका कुठेच नाही आहे. उगाच फोनवर तुझ्याशी बोलायची ॲक्टिंग करत बाजूला जायची जेणेकरून तिथे कोणत्याही मुलाला तुझ्याबद्दल काही गैरसमज नको व्हायला की हा अशोकाचा पार्टनर किती डाऊट घेतो आणि किती पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे. बाप रे. ट्रू लव. हे सर्व ऐकून शुभला सर्व पडत असतं तरी शुभ काही रिॲक्ट न करता तसं शांत बसलेला असतो. आणि मग अश्विका येते हॉलमध्ये आणि शुभला विचारत असते की चपाती किती ठेवू टिफिनमध्ये. तर शुभ ऐकून पण न ऐकल्यासारखा शांतच असतो आणि मग शुभची मम्मा सांगतात तर लगेच अश्विका जाते आणि टिफिन पॅक करते. आय हाय. आणि मग शुभला आणून देते तर शुभ ते घेत नसतो आणि मग परत शुभची मम्मा ते टिफिन स्वतः देत असतात तर शुभ घेऊन घेतो. आणि मग शुभ ऑफिसला जायला निघत असतो तर अश्विका मस्त शुभच्या मम्माला नमस्कार करते की येते आहे मी म्हणून. आणि मग बाहेर येते आणि आपली गाडी स्टार्ट करते तर जाणून की ऑफ ठेवून स्टार्ट करते आणि त्यामुळे ते स्टार्ट होत नाही. तर अश्विका बोलते शुभला की प्लीज मला ऑफिसला सोडून दे ना, माझी गाडी स्टार्टच होत नाहीये. अय्यो. शुभ परत तसंच इग्नोर करतो पण थांबून असतो. आणि मग अश्विका आपली गाडी पार्किंगमध्ये ठेवते आणि येऊन बसते शुभच्या गाडीवर. आणि मग दोघे जातात ऑफिसला तर अश्विका बोलत असे शुभला की प्लीज शुभ, तू हवं ते बोलून तुझं राग व्यक्त कर पण असं शांत राहू नको ना. हे सहन होत नाहीये मला. खरंच खूप जास्त त्रास होत आहे मला. तर शुभ बोलतो की हर्ट होऊ नये, मी दुःखात आहे मी. रागात नाही आहे जे हवं ते बोलून राग व्यक्त करू. आणि मला नाही माहिती यातून बाहेर केव्हा कसं पडणार मी ते. वेळ लागेल. पण एक नक्की आहे, तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरून आहे. जे काही वागले तू त्यामुळे आणि यामुळेच मला काहीही वाटत नाही आहे तुझ्याबद्दल. माझा मुळात स्वभावच असा आहे की प्रेम करत असेल मी खूप जास्त आणि मला सर्वात जास्त न आवडणारी गोष्ट माझ्या पार्टनरने जर केली आणि हर्ट केलं मला तर झालं मग. त्याच सेकंदला माझ्या मनात पूर्णपणे तिरस्कार निर्माण होतो त्या व्यक्तीबद्दल. जसा आत्ता झाला अश्विकाबद्दल.
अश्विकाच्या डोळ्यात पाणी येते हे ऐकून आणि तसंच शांत असते आणि मग अश्विकाचं ऑफिस येतो तर तिथे शुभ सोडून देतो आणि मग अश्विका बाय करते पण शुभ काहीच रिस्पॉन्स नाही करत आणि निघून जातो. आणि मग दोघेही आपापल्या ऑफिसच्या कामात लागतात. तर लंच टाईमला मस्त शुभ लंच करत असतो. तर अश्विका कॉल करते. तर शुभ रिसीव्ह करतो. तर अश्विका बोलते की मी फक्त एवढंच विचारायला कॉल केला की जेवण कसं झालं आहे. तर शुभ सांगतो की छान झालं आहे. आणि मग अश्विका बोलते की ठीक आहे, ठेवते मी फोन. अच्छा. सो मग दोघेही लंच करून आपापलं काम करायला घेतात आणि इव्हनिंगला ऑफिस सुटायची वेळ होताच अश्विका कॉल करते शुभला आणि बोलते की मी बाहेर थांबू की आताच थांबू. तर शुभ बोलतो आताच थांब, मला अजून 15 मिनिटे वेळ आहे. तर अश्विका थांबलेली असते, असंच फोन यूज करत असते. अश्विकाच्या आजूबाजूला सगळा स्टाफ असतो, असंच बोलत असतात मस्करीत वगैरे. आणि मग शुभ येतो डायरेक्ट आत आणि बघतो तर अश्विकाला, तर अश्विका मस्त फोनमध्येच बिझी असते. तर शुभ जवळ येतो आणि चल बोलतो. तर अश्विकाचा कलिक बोलतो की हे ब्रो, अश्विकाला काय झालंय, कोणाशीच नीट काही बोलत नाहीये, काही नाही, काय झालंय काय नक्की. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय सांगणार आता शुभ नक्की, हा पार्ट 74 मध्ये बघणार आहे आपण. शुभ तिथे त्या मुलाला नीट आन्सर करून नीट वागतो बोलतो की नाही आणि अश्विकामध्ये बोलेल का आणि परत स्टोरीमध्ये पुढे काय घडेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हाय हाय.